शिवरायांची तुम्हाला शिवरायांची
स्वागत रंग देवतेला आणि माझ्या ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करून रंग देवतेला आणि माझ्या ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करून श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्यमंडळ मंडळ रंगस्तुडिओ डंबोवली सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक रोमांचक धारावाहिक हृदयस्पर्शी काल्पनिक भगनाट्य एक रोमांचक धारावाहिक हृदयस्पर्शी काल्पनिक भगनाट्य लेखक श्री कृष्णकांत डावल लिखित लेखक श्री कृष्णकांत डावल लिखित पाठलाग अर्थात अखेर सत्याला जाग आली पाठलाग अर्थात अखेर सत्याला जाग आली या वगनाट्यामध्ये सहभाग घेणारे कलाकार आणि त्यांचा फक्त परिचय राजा धनंजय अजय करतोळे महामंत्री शिवसेना संदीप भोले सरदार सागर नितीन पांगले राजकुमार युवराज विलास पांगले कुमार विजय प्रमोद करतोळे कुमारी विजया तेजस पांगले राजसेवक चंदू आणि गोटू निलेश पांगले सह सुभाष करतोळे तरी श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्य मंडळ जांभूळवाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्य मंडळ जांभूळवाडी सहर्ष सादर करत आहोत रोमांचक धारावाहिक हृदयस्पर्शी काल्पनिक भगनाट्य लेखक कृष्णकांत डावल लिखित पाठलाग अखेर सत्याला जाग आली अखेर सत्याला जाग आली महामंत्री सुशेन आणि सरदार सागर आणि या मायानगरीचे प्रजाजनो आज वेळेवर उपस्थित राहून जी शोभा वाढवलीत त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। महामंत्री आपल्या राज्याचा कारभार कसा बरा चाललाय याची सविस्तर सांगावे। महाराज आपलं राज्य सुख समाधानाने चालले असून सारी प्रजा आपल्या नावाचे गुणगान गात आहेत राजे। सरदार या राज्याबद्दल आपलं मत प्रगट करावं म्हणतो। राजन जोपर्यंत या माया नगरीचे पालन करते आपण आहात आणि महामंत्री सुरशे व सरदार सागर या माया नगरीच्या भूमीवरती उभे आहोत तोपर्यंत आपल्या या राज्याकडे वाकडे नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही। सत्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचे सडे शिंपण्यास तयार आहोत। आपण निर्धास्त असावे राजन। शब्दात सागर आई महाकालीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे। राजन आजच्या दरबाराचं प्रयोजन सरदार आजचा दरबार भरवायचे प्रयोजन म्हणजे युवराज आता 16 वर्षाचे झाले आहेत आणि येणाऱ्या शुभदिनी त्यांचा राज्याभिषेक करायचा ठरवलाय। बोला महामंत्री। महाराज तुमचं म्हणणं सत्य आहे, परंतु युवराज अजून लहान आहेत, त्यांना राज्य कारभाराबद्दल फारसं ज्ञान नाही आणि अशा परिस्थितीत त्यांच्या हाती राज्य कारभाराची सूत्र देणं म्हणजे योग्य नाही असं आम्हाला वाटत आहे। महामंत्री युवराज जरी लहान असले आणि त्यांना राज्यकारभार चालवता आला नाही तरी तुम्ही आणि सरदार त्यांचे पायी तर राहणार ना, मग उनिवती कोणती? महाराज राजकुमार लहान असले आणि त्यांना राज्यकारभार जरी सांभाळता आला नाही तरी महामंत्री यांसारखे बहादर लढवई असताना त्यांना भीती असण्याचं कारणच नाही आणि आम्ही सुद्धा त्यांच्या सायास आहोतच। सरदार सागर तुमचं म्हणणं जरी खरं असलं तरी तुमचा बहादूरपणा तुमच्यासाठी आणि आमचा बहादूरपणा फक्त आमच्यासाठी उपयुक्त ठरेल। स्वतःचा बहादरपणा दाखवून या माया नगरीत आलेल्या वीरांनी स्वतःचं रक्षण न करता या माया नगरीचं रक्षण करावं। शाबास सागर। महामंत्री तुमच्या शरीरावर तुमचा विश्वास नाही का? महाराज आमच्या शौर्यावर आमचा विश्वास नाही असं मुळेच नाही, आमच्या शौर्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। परंतु महाराज तुमच्याजवळ एक महत्वाची गोष्ट बोलण्याची इच्छा आहे, जर तुमच्या आज्ञा असेल तर। बोला।
खुल्या दिलाने बोला. महाराज युवराजांचा राज्य बोलू नये. महाराज युवराजांचा राज्याभिषेक होऊ नये याच कारण सरदार सागर युवराजांच्या राज्याभिषेकासंबंधी काही अटी आहेत त्याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? नाही आम्हाला कोणत्याही अटीची माहिती नाही. माहित नाही ना मग उगाच मध्ये नाक कोपरण्याचं कारण नाही. महाराज ज्यावेळी तुम्हाला पुत्र संतती नव्हती त्यावेळी तुम्हीच आम्हाला वचन दिले होते की या राज्याचे या राजगादीचे वारस तुम्हीच बनवाल. पण आज तुम्ही वचनाचा भंग करताय. आणि महामंत्री हे शक्य नाही. युवराजच माझा या राज्यात बसेल समजलं. महाराज ते शक्य नाही. वचनाचा भंग न करता आणि दिलेला शब्द न बदलता हे राज्य आणि ही राज्यगादी आमच्या स्वाधीन करून मोकळे व्हा. महामंत्री ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावणी असा मराठ्यांचा वाद असला दुसऱ्याच्या संपत्तीवरती स्वतःचा मालकी हक्क दाखवणे म्हणजे कोल्या लांडग्यासारखे जगण्यासारखे असा विचार सोडून द्या मंत्री. सरदार सागर अखेर तुमच्या सुद्धा दिवस भरले तर पाहतच हे राज्य ही राज्यगादी खामोश महामंत्री सुशे ज्या निष्ठेने या राज्याची चाकरी पत्करली त्या निष्ठेने या राज्याचं रक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आणि त्याच कर्तव्याला जागून महाराज आणि राजगादीचं रक्षण करूया. शंकर सागर उन्मत्तपणे भरलं स्वतःच्या बळीचे पाडे पदराने धरत असेल अंदाज तर झेल या संघटनेचा वाद. सरदार सागर राजा बनल्या काल भरलेल्या दरबारामध्ये या राजगादीसाठी राज्याभिषेकाची तंत्रेबद्दल तुम्ही आणि सरदार सागरने माझा भर दरबारात जीव घेणा अपमान केला आणि हा माझा भर दरबारात झालेला जीव घेणा अपमान मला सहन होत नाही. जोपर्यंत मी अपमानाचा बदला घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सरदार सागर अरे तू देखील माझा अपमानच केलायस पण सरदार सागरला एक वेळ समजावून पाहावे. जर का तो समजला तर ठीक. हा सेवक फार असो काल भरल्या दरबारातील काही गुप्त बातमी समजली असल्यास गुप्त कशाला मला जवळ सगळं माहिती आहे. बोला महाराज काय बोलत होते? महाराज म्हणाले होय. हा सेवक बोला महाराज काय बोलत होते? महाराज म्हणाले होय. अशा होय होय हा म्हणती सगळं होय. हे चिठ्ठी चांगली गेलं सोय. या राजसेवक या तुम्ही हुशार दिसता. आले हुशार हुशार. काय? लय हुशार. तुमची भरती केली जाईल. तुला म्हणतात भरती भावला नाही. काही गुप्त बातमी समजली असल्यास सविस्तर सांगा. हो होय मला सगळी माहिती आहे. बोला बोला महाराज काय बोलत होते? महाराज म्हणाले होय. अशोक हा बोला महाराज काय बोलत होते? महाराज होय म्हणाले. बोला बोला काय? होय म्हणाले होय. अशोक जा आणि सरदार सागर यांना सांगा की महामंत्री सरसेनाने तुम्हाला ताबडतोब बोलवलं आहे. हे चंद्या सांगणार आताच सांगणार. दोन टाइम सांगणार. जाता की नाही? एकच टाइम सांग आता पण आताच सांग. लगेच सांगतो. थांबा सांगून घेऊन येतो. जा जा लवकर. अशोक तुम्ही काय करताय? हा, मी पाला देतोय. राजसेवक जाताय की नाही? मी पण जाऊ. सरदार सागर अरे या महामंत्री शिवसेनेला तुम्ही अजून ओळखत नाही. हा महामंत्री शिवसेन म्हणजे विषारी साप आहे साप. तर तुम्हाला दोष केल्याशिवाय राहणार नाही. मुजरा महामंत्री हा या सरदार सागर या. महामंत्री असं कोणतं काम काढण्यात आपण सरदार सागर काम तसा विशेष नाही पण पण थांबलात का? काही मनात लपून देऊ नका. सरदार सागर काल भरलेल्या दरबारामध्ये युवराजांच्या राज्याभिषेकासंबंधीची बोलणी झाली ती तुम्हाला मान्य आहेत का? मान्य असणारच कारण युवराज हे राज्याचे कुलदीपक आहेत. पण सरदार सागर महाराजांना मला वचन दिले आहे. वचनाचा भंग वगैरे काय हो नियमानुसार युवराज हे राजगादीचे वारस राहणार. सरदार सागर म्हणूनच म्हणतोय की तुमची मदत हवी आहे मला. मदत देऊ आणि महाराज आणि युवराजांना नष्ट करू म्हणता. नाही महामंत्री नाही. ज्याची खावी बोलली त्याची वाजवावी डाली अशा भक्तासारखे विचार मनात करतो. या राज्याचा विध्वंस करणारे राजद्रोही आहात तुम्ही. तुमचे म्हणणे आम्हाला मान्य नाही. बरं येतो आम्ही.
अखेर तुम्ही उलटलाच काय लक्षात ठेव तू महाराज आणि युवराज तुम्हा तिघांनाही यमदरबारी पाठवून ही राज्यगादी हे राज्य सिंहासन हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही. आताच महाराजांच्या शयनगृहात आपण महाराजांचा निद्रा अवस्थेत खून करून त्याचा आरोप साधा सागर तुझ्याकडे तुला फाशी मग पाहताच मुळे व्रत काय करतात. या कोणतं बोल ना. महाराज झोपी गेले. झोपले म्हणजे आपलं लक्ष काय काम आहे. महाराज पारा झोपले की आपण पारा द्यायचा. हो. आपलं अजून नित्यनेमाप्रमाणे आपलं काम चुकलंय काय काय नाही करीत. नाही चुकलं काय, हा? मग आता आपण तुझं काय तुझ्या मनात काय ते बोलून टाक पटकन. माझ्या मनात म्हणजे पारा पण लय कंटाळा आलाय रे. नाही त्याला आपली नोकरीच नाही ती काय करणार. झोप येते. हा झोप येते. मग झोपू येणार ना. जरा 5 मिनिटं. अरे पण म्हणजे कोण आला तू. अरे कोण आतापर्यंत कोण आला काय हा, कधी? हे तुझं म्हणणं बरोबर आहे. माझा आता हो बरोबर आहे. 60 उलटच चालली. नाही, बरोबर आहे. मग होय, मग झोपूया. झोपूया जरा. हा? हा. चालेल. पण हे बघ इकडे सांगते. हा. माझ्या अंगावर पाय टाकून कानपाडा खोलून टाकेल. अरे बा नाही मला सवय नाही अंगावर पाहिजे ना नाही. आणि मला मध्ये तंबाखू खाई सवय आहे. 3-4 मला तंबाखू तल्लं पाहिजे मला उठव मग. म्हणजे तुला मध्ये तंबाखू सवय आहे. हा मग मला तुला सवय तुम्हाला काही समज नाही. हो, हे काय गडबड आहे. होय ना? हा तू झोप ठीक आहे. हा? हा. तुझी लय रे पोटावर बोलतात तुला झालंय काय. आम्ही पी करतो रात्र किती झालेली बघ. लोकांना झोपू दे ना. तुला झोप नाही म्हणून काय लोक कोणाचा आला काय. मध्ये तुटू नको तो पहिला सांगतो हा? अरे बा नाही मी उठत. मी उठले काय पण पोटाच्या पोटात जागा राहा कोणतरी यायचा. लक्ष आहे माझा फोन. झोपणार नक्की त्यांची. नाही झोपत नाही. ए, गोटू! अरे, माझा पाय मोडला रे. अरे चंद्रा पाय माझा पाय. बर तू लांब झोप तिकडे लांब झोप. हा मी लांब करतो इकडे जातो. काय चंदो. अरे मला स्वप्न पडलं. काय झालं तुला. मला स्वप्न पडलं. कसलं झोपलं पडलं. अरे मला स्वप्नात 4 जण दिसले. तुझ्या डोक्यात फिरलंय काय. नाही 4 जण दिसले. अरे आपण तिघं जाणार. नाही रे 4 जण दिसले. मोजून बघतोय. मोजून तू तू बघ. तू ये. हा महाराज 2 हा आणि मी 3. बरोबर. तू ये. हा महाराज 2 हा. आणि मी 3. होय काय 3च नाही तू मोजून बघ परत. राहू दे रे माझे काय चुकत असेल. तू ये. हा महाराज 2 हा. आणि मी 3. होय काय तुझ्यासारखा काहीतरी झोप तुझ्या डोळ्यावर झोपलंय तुझ्या. झोप आहे. झोप जरा, झोप. महाराज काय केले ते आपण. चंद्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी वडिलांच्या भंगावर गेला. वडिलांना आत्महत्या केली की का. महाराज. अरे काय पाहतोय मी. पिताश्रींचा खून. कुणी केला पिताश्रींचा खून. चंद्या मी केला मागचा गेला मी केला. राजकुमार पण चंद्या काय म्हणतो काय पडायला लागलं तुला झाला चंद्या काय मी केला काय. हेच कुणी विश्वासघातकी सागर. अरे चंद्या कशासाठी केला हा दुष्टपणा? काय बोलतोय मी महाराज केला कोण आणि कोणी कुणाला केला. केला. महाराजांचा खून मी केला नाही. महाराजांनी हक्क मारल्यानंतर राजमहालात प्रवेश केला. पाहतो तर काय महाराजांचे काळजात खंजीर. सागर ते काही नाही युवराज राजसेवते सांगत आहेत ते सारं खोटं आहे का. नीच खुनी माणसा ज्यावेळी पिता त्यांच्या छातीत खंजीर निपटला त्यावेळी तुला दुःख झालं नाही. आराम करा. युवराज शांत व्हा. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. नाही. महाराजांचा खून मी केलेला नाही. युवराज ते काही नाही महाराजांच्या आत्म्याला जर का शांती मिळावी असं वाटत असेल तर या सागरला फाशीची शिक्षा झालीच होय पाहिजे. महामंत्री अपराध्याला ज्या प्रकारचं शासन दिले जाते त्याच प्रकारचे शासन या सागरला झाले पाहिजे. युवराज
जर का महाराजांचा खून मी केला असे आपणास वाटत असेल तर मला जरूर फासावरती चढवा, परंतु न्याय नीती मात्र विसरू हे नका. आमचं आम्ही पाहून घेऊ. स्वागत तर काही नाही युवराज. उद्याचा सूर्योदय होण्यापूर्वी त्या सागराला फाशीच्या होण्यामुळे खामोश महामंत्री शिष्य. फक्त खुनाच्या आरोपावरून एका पायावरती उभं राहून फाशीची शिक्षा देणाऱ्या महापातकांनो या सागरला जरूर फासावरती चढवा. पण फाशी जाण्यापूर्वी या सागरची तलवार तुम्हाला आव्हान करते. हे अरे वा चल तर घेऊन आले. घे, घे, घे. चल, चल. सागर कशा आहे कैद खाण्याची मजा. उत्तम, अतिउत्तम. या कैदखान्याऐवजी दुसरी मजा ती कोणती? अरे सागर, एवढ्या मोठ्या रथेने ते काल आहे हे ऐकून तुम्हाला धन्यवाद देशील का? कशासाठी आलायस तू? का? कशासाठी? अरे या बंधनातून तुझी मुक्तता करण्यासाठी आलो आहे मी. मुक्तता. माझी मुक्तता करणार आणि तू राजद्रोही. होय, मी राजद्रोही. आणि हा राजद्रोही जी या बंधनातून मुक्तता करणार आहे. हो, हे अट आहे माझी. हट. कोणतं सहाय्य हवं आहे तुला? नाही सांगा तुला तर ठाऊकच आहे की ही बोया नगरी हस्तगत करण्यासाठी कित्येकाने प्रयत्न केले, कित्येक षडयंत्र रचण्यात आली, परंतु ही माया नगरी सहजासहजी कोणी हस्तगत करू शकला नाही. म्हणूनच म्हणतोय की या माया नगरीच्या शेवटच्या माणसाचा निष्पन्न साम्राज्य हे हवाले करा माझ्या. नाही, हे कधीच शक्य होणार नाही. तुझ्या देहाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय, तुझ्या शरीराचे रस्ते काढल्याशिवाय तुझी पाखरं टाकली. हा शरीरात रक्ताचा ते मशेपर्यंत, हृदयाचे धडपड तांबेपर्यंत, या देहातील प्राण पंचतत्वात विलीन होईपर्यंत या सागराला तरी फोडून काढलं तरी तुला हेच उत्तर मिळेल की हे नीच कृत्य हा सागर कधीच करणार नाही. असं तर मग हंटाच्या पटकन जीवन तुझून जाईल. लक्षात ठेव. मार, तुझ्या अंगात प्राण असेपर्यंत मार. राम करा या अंधार पोटरीत कितपत पडावं असं का वाटतंय तुला? या अंधार पोटी जरी अखेरपर्यंत मला खितपत पडावं लागलं तरी त्याची मला मुलीच परवा नाही. इतकंच काय, या अंधार कोठडीची 4 भिंताडं जरी आव वाचून भस्मासुरासारखी वाचू लागली तरी मी माझ्या विचार प्रणालीला तडा जाऊ देणार नाही. इतकंच काय, या अंधार कोठडी जरी या वीराचा बली गेला तरी तो सत्याचा बली असेल, तुझ्या कपटी कारस्थानाचा बली असेल. राम करा तुझी गुणवत्पणाची भाषा तुझ्या नाशाला कोणीकोण जाणार आहे हे लक्षात ठेव. त्याची मला मुलीच शिकाय नाही. राम करा आलो शरण तुझ्या चरणाशी, आलो शरण तुझ्या चरणाशी, हे देवा मजला तुझ्या हृदयाशी, हे देवा मजला तुझ्या हृदयाशी.
हृदयाची हे देवा बदला तुझ्या हृदयाची तळाया साधील डाव केले बंधनात केले बंधनात देवा केले बंधनात केले बंधनात देवा केले बंधनात दूत माझा मायर भाव अनाथाचा नाथ अनाथाचा नाथ रे देवा अनाथाचा नाथ अनाथाचा नाथ रे देवा अनाथाचा नाथ हरलेल्या बालकाची ऐकुनिया हाक ऐकुनिया हाक रे देवा संकटाची आलो शरण तुझ्या चरणाशी आलो शरण तुझ्या चरणाशी बदला तुझ्या हृदयाची हे देवा बदला तुझ्या हृदयाची पाणी होय देणार तुला पाणी होय पाण्या वाचत सरपड रोज सेवक माझ्या सरकार हो शेवट उद्या सूर्योदयापूर्वी या सागरला फाशीच्या ठिकाणी हजर करा येतो आम्ही बघ हे सगळं तुझ्यामुळे होतं. अरे तुझ्यामुळे काय माझ्या तोंडात नकळे शोध भाग पडला रे होय ना? मग मला माझ्या जीवाला घाबरलं मी झाले मला जीव केवढा म्हणजे तू घाबरला त्याच्यात मी मारायला हल का होय? मग मला जमतंय काय ए कोणत्या बघ यांनी खून नाही केला आपल्याला माहिती आहे बरोबर की नाही? पण आता ह्यांना काय करू नये ना आपण सोडायला पाहिजे थोडाच म्हणतो म्हणजे काय करूया थोडी आहे काय तर काय करतोस काय अरे मी काय करायचं ते करतो मेला वर्षी हा मी काय म्हणतो माहिती आहे तुम्ही जावा हा आणि आम्ही काहीतरी सांगतो सोडून द्या, काय करूया आता सोडून द्यायचं हा तुमचे हे उपकार आम्ही जन्मभर विसरणार नाही नाही काय तुम्ही बोलायची विसरणार वेळ नाही. नाही तुमचं उपकार झाला आम्ही राहिले जाग्यावरते हा जा 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 तुमची वेळोवेळी खबर द्या हा, मला फोन करा, फोन. मी याला सांगणार फोन करा कुठं फोन करा फोन झाला नाही फोन करा कुठं हो बरं राशी हो या, या. येतो मी या, सावकाश जा या. सावकाश सावकाश अरे गजऱ्या अरे मग गळ्यात घातल्यात बरोबर आहे हा. सांगणार काय आहे अरे सांगणार काय माहितीये काय हा आता मग काय सांग तू मला घेऊन चल अरे मेला सांग काय तर मला नाही तर वर्षी तू काय फुकट अरे आपण आता सागरला सोडून दिलाय हा. बरोबर राजकुमार सांगायचं सगळं पळाला सागर पलाला अरे चांगली ते पण आपली बरोबर होईल काय हा मग तू घेऊन चल चल, 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 चल. चल. महामंत्री फाशीची सर्व तयारी झाली आहे ना होय राजसेवक सागरला घेऊन येतच असतील ओ युवराज महामंत्री ओ सागर हा बघा माझ्या घरी साखरच्या आणि सागर पलाला हो माझे दात तुला दोन दिवस दोन दोन हात पाडले. राजसेवक तुम्ही सागरला घेऊन येणार होतात ना हो सागर पळा. पळाला काय? एवढा माणूस मोठा आम्हाला बोलतो बरोबर सागर पळाला हो मग तुम्ही पाहताय काय पळा आणि पकडा त्याला हा तर असं सांगायला चल, चल, चल. अरे, दुश्मन कैदी तर शेवटी सही सलामत सुटला घोर धवे कसे हात दोन पाठीचे लागले हे एका संकटातून बाहेर पडावे तर दुसरे संकट आवासन भस्मासुरासारखे उभेच आहे काय करावे आणि काय नाही हेच सुचेनासे झालं आहे महामंत्री दैवयोगाने तो सागर जर का माझ्या हाती सापडला तर माझ्या पिताश्रींच्या खुनाचा बदला म्हणून त्याचं शिर धडा वेगळं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. युवराज आता कोणत्याही गोष्टीचा विचार करून काहीच फायदा नाही तो हरामखोर तिथपर्यंत गेला आहे तिथपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे महामंत्री मला दुःख होत आहे ते एकाच गोष्टीचं माझ्या पिताश्रींचा अमानुषपणे खून करण्यात आलाय जर का रणांगणात लढताना मरण आले असते तर ते वीर मरण झाले असते
युवराज तुम्ही मुळीच चिंता करू नका. जोपर्यंत हा महामंत्री जिवंत आहे तोपर्यंत सागरच काय प्रत्यक्ष युवराज जरी आमच्या समोर उभा राहिला तरी त्याचं परिपद करण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी आहे. तुम्ही मुळीच चिंता करू नका. होय महामंत्री, जोपर्यंत या समशेरीची तहान त्या सागरच्या रक्ताने माखत नाही तोपर्यंत माझ्याही हृदयाची जखम बरी होणार नाही. युवराज तुमचा एका शूरवीरापती जन्म झालेला आहे आणि एका शूरवीरापती जन्मलेल्या वीराची सुरता कुठे लपेट आहे. तसा युवराज आपल्याला आवडत नाही. हे विश्वचालका, जगाचे पालन करणारा, फुलेली फुले कोंबून जावी असा कोणता घोर अन्याय केला या बालकांनी? तू निर्माण केल्या भूदलावर वावरताना का या बालकांची दुर्दशा? परमेश्वरा, तुझी किमिया खरोखर जागा नाही रे. दादा, असे शोक करून तळमळले हे वीराचं भूषण नाही. आई वडिलांचं नाव कसं उजळू नये या देवकृतीसाठी जगणे म्हणजे खऱ्या वीराची शोध. मरणात जग जगतं हे खरं. हे वीर बांधवा, उचल तुझे पाहू. विजया, आम्ही आई वडिलांपासून थोडके आहोत. दोघे एकमेकांच्या आश्रयात राहत आहोत. तसं मुलगी परक्या घरचं घर नसतं. उद्या तुझं घर बदललं तर माझा आश्रय तुझा घरी आहे. माझ्या दादा, असं काही बरोबर नकोस. परमेश्वर आपल्या पाठीला काय हो दादा. आई जगदीच्या देवळात जायचं होतं. तुझ्या गडबडीत विसरूनच गेले बघ. देवळात जाऊन येत्या जा विजया, लवकर घरी परत ये. या लेकराच्या नशिबाची किमया पहा. या जगात सत्याला खरा नाही. खरं आणि खोटं यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं. हेच खरं. आई जगदंबे, आता युवराज माझ्या वैरी नाही परंतु तो नाराधम सुरशे राजगादीच्या हे सारे तुझे नाव रचत असलं पाहिजे. आणि म्हणूनच त्याने मला कैद केली. महामंत्री सुरशे अनेक संकटाची झुंज देऊन आवाज राखलेलं हे साम्राज्य तुला सहजासहजी मिळू देणार नाही. अरे अमानुषपणे धनंजय महाराजांचा खून केला. काही जगदंबे, आता हे सत्य आहे आणि असं या सत्याला कधी जाग येईल. अरे रे, जणांचा आवाज आणि अशा गंधाचक्रात असलेल्या मंदिराच्या आवाजात नाही काहीतरी गूढ रहस्य दिसत आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात लपून बसावं म्हणजे काय प्रकार आहे तो तरी समजेल. काय धरलं काय? अरे तो बंडखोर पोलीस आला सागर त्याला धर. एक आडवा त्या सागराला कुणी बंडखोर म्हणतो की एक लापटवाला पाणी पाजायला घरी तुला. अरे सागर म्हणजे कसा एकदम दर्यासारखा अथांग आहे आणि त्याला तुम्ही सागर म्हणतो. काय म्हणून? अरे दर्यासारखा अथांग सागर त्याला तुम्ही म्हणतोस काय? काय तुला दाखवू काय मागलं? एवढी कारेगिरी करू नका. अरे असेल मोठ्या बापाचा. त्याच्या आईला बापावर गेला तर घे देवाचे नाव. हे देवाचे नाव माझ्या मन मंदिरात माझ्या मन मंदिरात मी बोट लाविते आरती होवायची जगदंबेला पूजिते जय भवानी
तुम्ही वाघावाली तलवारवाली 2 पायानं चालणारी आम्ही 2 बालके काय बा पाहिजे काय मग आपण दोघे फिरवी म्हण हा आम्ही दोघे शिरवीर हा. त्या सागरच्या शोधात आहोत हा त्याच्या आईला हा? अरे आपण दोघे फिरवीत हा. हा चालत्या बोलत्या देवीच्या पालखीची उभ्या आहोत कसं काय कोण आहात आपण आम्ही शिपाई आला लायकी झालास शिपाई नाही तर कोण अरे आपण धनंजय महाराजांचे सैनिक मग हा शिपाई आम्ही काय? धनंजय सैनिक मग नाव काय तुमचं ह्याचं नाव चंदू माझं नाव चंदू ह्याचं नाव गोंदू जर का झाली देवी प्रसन्न तर तुमचं चरण गोंदू ते माझी सही म्हणतात आणि दिनदुबळेबाईची मस्करी करता तुम्हाला लाजबीज वाटत नाही का हो त्याच्या लाज म्हणजे काय रे अरे लाल म्हणजे तुला माहिती नाही बरं मी डबा दिला होय. तू डबा आणलाच नाही नव्हता माझ्या डब्याची भाकरी मी तुला दिलेली नाही नाही दिली मग दुपारी भाजून खाल्लीस ती काय भाजून घेतली लाज लाजच आम्ही लाज भाजून घेतली लाज भाजून खाल्ला इथून काढता पाहिजे नाही तर इथली भूतं पिसळली तर पलता बोली तरी होईल म्हणजे देऊळ आहे की स्मशान हा, दोन्ही देवळी आणि स्मशानी हो गे. अशी 896 भूतं पाहिले 896 भूत बघितला नाही 6000 भूत बघितला 1011 पार केली भूत मग काय करावे हा प्रसंग वाढेलच आहे आई जगदंबे काढशील का माया नदीच्या सैनिक म्हणून नावलौकिक मिळवता आणि भाई रात्र्यांची लग्न करायला लाभ वाटला नाही तुम्हाला या सारखं सेवकाने सांगितलेले देऊळ ते हेच असेल तिथे तर लपून बसला नसेल ना सागर युवराज, आज काहीतरी कोणातरी गाण्याचा आवाज येतोय महामंत्री तो निसागर तर नसेल ना नाही हा आवाज एका स्त्रीचा वाटतोय सुंदर अतिसुंदर चला प्रथम आपण आज जाऊन पाहूया कोण आहात आपण तुझा जन्म जन्मांतरीचा प्रियकर देऊळच्या सोबत एक विचार केला हो, पुढे बोलू नकोस आणि ते ऐकायचं देखील नाही मला अगं तुझ्यासारख्या काही कल्या या सोरसने स्वर्गाने ऐकून दिले ते तुझी काय कथा आणि कधी सहजासहजी मिळणार नाही याची खात्री मला असं अगं दीड दमडीची तू या रानावरच बोललेले एक रानपूर तू काय आम्हाला आव्हान देतेस रामपूर आहे म्हणून समारोह तोतल्याशिवाय राहणार नाही असं तुझ्या इश्काची काटे कसे असतात तेच पाहतो आज तुझ्यावर येताना इश्काची रंगपंचमी साजरी करतो महामंत्री आई चालवलं नाहीत आपण असं आया बहिणींवर अत्याचार करणे तुमच्यासारख्या महामंत्र्यांना शोभण्यासारखं नाही या ठिकाणी मी एक क्षण देखील थांबणार नाही चल माझ्या बरोबर मुकाट्याने चल वाचवा स्त्रियांना एकटा गाठून त्यांचे अब्रू लुटणारा नराधमा कोण आहेस तू हे फुलट्या माझ्या मार्गातून बाजूला हो नाहीतर तुझं सिर इथल्या इथं धडावेळा केला जाईल नाही तर काय तुझ्यासारख्या नादान वेकणाच्या हातून पळून जायला अरे नादान मैदान राम नाही करा तुझा प्राण जर का तुला प्रिय असेल तर आवड्या मार्गाने करायचा नाही तर काय राम करणार करा स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणारा नारामा घे तर तुझ्या स्वतःच्या जीवाचे बलिदान आपण योग्य वेळी येऊन माझी अब्रू वाचवली नाहीतर त्या नरकाने मला आयुष्यातून उठवून लावली असती हो पण आपण कोण आणि अशा या घंटा जंगलात असलेल्या मंदिराच्या वर माझं नाही विजया पण मला सांगा तुम्ही ती कसे कर प्रकट झालात मला वाटतं आई जगदंबा माझ्या आखेला जाणार असावी आपली ओळख सांगावी विजया माझी ओळख तुला नाही सांगता येणार माझ्या ओळखी मागे फार मोठं गूढ रहस्य दडलंय जा तू तुझ्या घरी जा नाही तुम्ही माझ्या घरी चला तुमच्या हाताला पहा मार लागलेला नाही विजया नाही अगं माझ्या हाताला काहीच लागलेलं नाही बरं तू तुझ्या घरी जा नाही तुम्ही माझे रक्षण केले आणि अशा वस्तू तुम्हाला सोडून जाऊ म्हणता नाही तुम्ही माझ्या घरी चला ठीक आहे विजया
त्याच्या हाताला फार मारावे लागेल. तुझ्या खरं बोल कोण आहे तो? दादा तो कोण आहे मलाही माहित नाही. नाही हे मला पटत नाही. अरे हराम करा, साध्या मुलींना फूस दाखवून त्यांच्या पाठी लागून येण्यास भाग वाटत नाही तुला? असा झोपून गोष्टी काय करता येईल? बोल बोल कोण आहेस तू? थांब दादा, त्याला मारू नको. त्याने माझे रक्षण केले. राम खोरा, खरं बोल कोण आहे तो? थांब दादा, त्याने माझे रक्षण केले आणि त्याच रक्षणाचा जर तू हात उचलतोस. नाही हा, तो हात काढता आहे. आणि हा कोण आहे? हा माझा भाऊ आहे. होय मी हिचा भाव आहे, पण आपण कोण? माझं नाव ऐकतात मला कुठेही आसरा मिळणार नाही. कारण माझ्यावरती खुनाचा आरोप आहे. सांगा तुम्हाला कोणी आश्रय दिला नाही तरी विजया तुम्हाला आश्रय देण्यास तयार आहे. विजय कुमार काम देऊ नये का? परंतु मी कोण आहे हे तुम्हा दोघांशिवाय तिसऱ्याच्या कानी जाता कामा नये. नाही, आम्ही कोणालाही कळू देणार नाही. माया नगरीचे राजा धनंजय महाराज यांच्या दरबारी चाकरी पत्करली. खूप इमानानं चाकरी केली. परंतु महामंत्री सुरसेन याला राजगादीच्या हात सुटली आणि त्याने अनेक कट कारस्थानं रचली. त्या कट कारस्थानात मला सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी माझ्या निश्चयापासून ढळलो नाही. मी माझ्या निश्चयापासून न ढळल्यामुळे त्याने अमानुषपणे धनंजय महाराजांचा खून केला आणि त्या खुनाचा आरोप माझ्यावरती टाकण्यात आला. मला फाशीची शिक्षा फरमावण्यात आली. परंतु दैवयोगाने माझी त्यातून सुटका झाली आणि मी राजवाड्यातून बाहेर पडलो. तोच ही टोली पाठलाग करत आली माझ्या मागून आणि त्यांनीच माझी अवघड लुटण्याचा प्रयत्न केला. हो विजया, तुझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तो महामंत्री सुरसेन. आपलं नाव? आपलं नाव सरदार सागर, तुम्ही आमच्या घरी चला. या गोष्टीवर आपण सविस्तर विचार करू आणि वेषांतर करून राजवाड्यामध्ये प्रवेश करूया. ठीक आहे. मग सारी हकीकत समजेल. हे आई भवानी किती अंत पाहणार आहे तू आमचा. लहानपणीच मातोश्रींना माझ्यापासून दूर केलंस. आईची माया काय असते हे कळायच्या आताच तू तिला माझ्यापासून हिरावलंस आणि कुणी वैऱ्याने पिताश्रींचाही खून केला. आई करावं काही सुचत नाही. महामंत्री सुद्धा कुठे गेले ते अजून आले नाही. काही दगाफटका तर झाला नसेल. या महामंत्री या, ते आपलीच वाट पाहत आहे. तुम्ही आणि आमची वाट पाहणार नाही, कधीच नाही. ज्यावेळी शत्रूने आम्हाला चारी बाजूला गेलो होतं, प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात आम्ही उभे होतो, त्यावेळी तुम्ही आम्हाला एकट्याला सोडून तिथून बाहेर काढला. धिक्कार असो नाही तुमचा. महामंत्री नाही. स्वतःच्या काळ मोजण्याच्या मोहापायी तुम्ही माझ्या चारित्र्यावर गाळीमा फासण्याचे ठरवले होते. ते मला अजिबात आवडले नव्हते आणि त्याच्यामुळे मी तिथून काढता पाय घेतला होता. युवराज, आम्ही सारं काही समजून चुकलो आहोत. जोपर्यंत आम्ही हवत आहोत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे हाऊसमौज नाही करता येणार. महामंत्री आपण हयात असेपर्यंत मला हाऊसमौज नाही करता येणार. नाही करता येणार हाऊसमौज, कारण हे राज्य, हे साम्राज्य, ही राज्य गादी आमचं आहे. महामंत्री आई चालवले आहेत आपण. पिताश्रींच्या पाठीमागे असा जीव घेणं आघात करणे तुमच्यासारख्या इमानी मंत्र्याला चोपण्यासारखं नाही. इमान गेला आणि इमान राहिले तोच मी इमानी. म्हणूनच म्हणतोय की हे राज्य, हे साम्राज्य आमचं स्वाधीन करून नाही. हे राज्य असून माझ्या पिताश्रींचे आहे. ते तुम्हाला सहजासहजी मिळू देणार नाही मी. युवराज, महाराजांच्या आपल्याला जर का वचनातून मुक्त करायचं असेल तर हे राज्य, हे साम्राज्य आमचं स्वाधीन करून भोगलं हो. पिताश्रींचे वचन? कोणते वचन? होय, महाराजांनी तुमच्या जन्माआधी आम्हाला वचन दिले होते की या राज्याचे, या राजगादीचे वारस तुम्हीच म्हणून. मात्र तुमच्या जन्मानंतर महाराज हे वचन पूर्ण करू शकले नाही. महामंत्री, माझ्या जन्मापूर्वी पिताश्रींनी तुम्हाला वचन दिले होते हे सत्य आहे ना? हो, हे सत्य आहे. पण आज मी त्यांचा पुत्र असताना या राजसिंहासनाचे वारस तुम्ही कसं? फक्त तुझ्या बापाच्या वचनावर आणि त्यासाठी काही नाही गेले. याच हाताने तुझ्या बापाचा सहकार होतो. राज्य बाहेर फराळ करण्यासाठी त्याला हे नीच कुणी विश्वासघातकी माणसा, तू इतका नीच असशील असं मला वाटलं नव्हतं. पिताश्रींच्या रक्ताने न्हाऊन निघालेले हे राजसिंहासन हस्तगत करण्यासाठी आपापल्या घरात सुराचा बदला सुनाने घेण्यासाठी हा राजकुमार तुम्हाला आव्हान देतोय महामंत्री. माझ्या हात्या संशयला तुझ्या रक्ताने स्नान करून आवाज येते. महामंत्री
करून ठेवा. अश्व बाहेर कोणाचं तरी काहीतरी बोलण्यात आवाज येतोय. आमच्या लक्षात नाही आलं. जा पाहून या कोणाला येते. हे दादा काय लवकर मग काय काम काय आहे? मी नाच गाणं करतो. अरे नाच गाणं करा आतमध्ये कसं काय रे? ए, या, या. ते याला या ना. थांब रे हा? जाऊन सांग काय सांगू? काय कोणतरी आले ते आतमध्ये आहे. अरे मग तू होतास कुठं पारा करायला? अरे पुढच्या गेटवर मग आले कुठं आतमध्ये? मागच्या गेटने मी आता सांगणार मग ते. बाहेर कोणतरी मात्र पोटभर आलेले आहे. जा घेऊन ये त्यांना. घेऊन या. या या या. मुजरासारखा कोण आहात आपण? आम्ही पोट भरून नाच गाणं करतो आणि आमचा उदरनिर्वाह करतो. हे कोण आहे चप्पल झाले? ही माझी बहीण आहे. ही काय नाच गाणे करते ना? हो उत्तम नसते. आता दिला पुरं मग तरी आराम करायची भाषा बदलली तर बदलली. करा नाच गाण्याला सुरुवात. हे बोलतो मी काय म्हणतो? मी गाणं म्हणू काय? तुला जमता मी म्हणू काय गाणं? हा? दिली नाही परवानगी दिली नाही. होय ना तुझ्या हसऱ्या या चेहऱ्यावर फुललेल्या गोऱ्या गोऱ्या गालावर तुझ्या हसऱ्या या चेहऱ्यावर फुललेल्या गोऱ्या गोऱ्या गालावर माझे प्रेम किती सांगू तुला गसगणी तूच आवडते मला गसगणी तूच आवडते मला तुझ्या हसऱ्या या चेहऱ्यावर फुललेल्या गोऱ्या गोऱ्या गालावर माझे प्रेम किती सांगू तुला गसगणी तूच आवडते मला गसगणी तूच आवडते मला. आराम करा. बस काय वेगळं झालं? तुझा नॉटांपणा आराम करा. तुझी बडबड करायची जी फुलापासून शेतकरी द्यायला घेतो. माझी जीभ तरी खेचली गेली तरी तिची मला मुलीच परवा नाही. पण तुझ्या दिवसभरला त्याची फिकीर कर. आराम करा. साऱ्यांच्या वेळेत झोल पिकून मोकळा झाला. पण या पुरुषांना बसवणं म्हणजे सोपं नाही. माझ्या हाती असलेलं सांगते तुझ्या कालीचं काम घेणार होतो. महाधुरंधर राजा. अरे या राजाचा अधिपती म्हणून गेला लाज वाटायला हवी तुला. गुन्ह्या गोविंदाने नादवणाऱ्या प्रजापतीचा अमानुषपणे खून केला. त्याच्या रक्ताने रक्तरंजित झाले हे राजसिंहासन तुला सहजासहजी मिळेल असं वाटलं काय? काम करा. या शक्तीने मार्गाने हे स्वरसक माझ्या पायी चालणार आहे. आणि हे सुख तुझ्या नाशात कारणीभूत ठरणार आहे. आराम करा. रक्ताची टटक असणार वाद शिकार समोर दिसत त्यावर थोडं बदलायशिवाय राहत नाही. सात्यवांत शूराच्या तलवारीला नेहमीच रक्ताची तटक असते. तुझ्यासारख्या सैतानाच्या तलवारीला रक्ताचा स्पर्श होण्याऐवजी तिला माणसाला कितपत कापून पडावं लागतं याची तुला काय कल्पनाच नाही. आज या सत्य न्याय नीतीच्या भूमीवरती अखेर सत्याला जाग येत असून आज तुला शेवट होणार आहे. संभाळ. क्षमा करा महासागर, मला क्षमा करा. काय करताय आपण? माझ्या हातून फार मोठा गुन्हा झाला. विनाकारण आपल्याला फाशीची शिक्षा सुनावली जाणार. मला माफ करा. नाही युवराज नाही. जे ज्याच्या नशिबात असतो ते सारं घडतं. त्याला आपण तरी काय करणार? बरं युवराज, आपण नको आम्ही. नाही सरदार सागर थांबा. विजय कुमार सरदार सागर शूरवीर आहेत. अखेर त्यांनी असत्याकडे पाठ फिरून सत्याला जाग आणले. मी या दोघांचा विवाह धनंजय महाराजांच्या राजवाड्यातच लागून दिले.